नमस्कार मित्रांनो, मोदींनंतर कोण असा प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा जी संभाव्य उत्तरं दिली जातात त्यात आता आणखीन एका नावाची भर पडलेली आहे. पश्चिम बंगालला शुभेंदू अधिकारी यांच्या रूपाने एक तरुण तडफदार मुख्यमंत्री मिळणार आहेत. उद्या कोलकात्याच्या ब्रिगेड ग्राउंडवर एका भव्य शपथविधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मला खात्री आहे त्याच्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत भाजपा आणि मित्रपक्षांचे सगळे मुख्यमंत्री आणि महत्त्वाचे नेते सहभागी होतील. भाजपासाठी हा ऐतिहासिक दिन आहे, कारण भारतीय जनसंघाचे संस्थापक आणि त्याच्या आधी खरं तर हिंदू महासभेचे नेते डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या भूमीमध्ये पहिल्यांदाच कमळ उमलणार आहे. खरं तर हिंदू महासभा ते भारतीय जनसंघ हा जो प्रवास झाला तो एका प्रकारे बंगाल हे त्याचा एक प्रमुख केंद्र होतं असणं स्वाभाविक आहे. याचं कारण देशाची फाळणी झाली आणि फाळणीच्या वेळेला पंजाबची फाळणी होताना जो हिंसाचार झाला तो सगळ्यांच्या लक्षात आहे, पण बंगालची फाळणी होताना तेवढाच मोठा हिंसाचार झाला होता, तो आपल्या फारसा लक्षात नाही आहे. आणि त्यातूनच या भागामध्ये हिंदुत्वाची भावना अधिक तीव्र झाली होती. खरं तर वंदे मातरम हे ज्या आनंदमठ या कादंबरीत आहे ते जर वाचलं कोणी तर त्यातही हिंदुत्वाचा हुंकार, जरी हिंदुत्व याची व्याख्या ही संज्ञा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केली असली तरी हिंदुत्वाचा हुंकार छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा आनंदमठ या कादंबरीतही हा स्पष्टपणे हुंकार जाणवतो. दुर्दैवाने या बंगालमध्ये स्वातंत्र्यानंतर पहिले काँग्रेस, त्याच्यानंतर कम्युनिस्ट साम्यवादी आणि त्याच्यानंतर 15 वर्ष तृणमूल काँग्रेसचं राज्य होतं. एकाला झाकावं आणि दुसऱ्याला काढावं अशी एकापेक्षा एक वाईट कामगिरी करणारी हे सरकार, आणि त्यात पारंपरिकरित्या काँग्रेसमधनं येणाऱ्या अधिकारी परिवाराच्या वारसदारास, राजकीय वारसदारास आणि जैविक वारसदारासही पुढे काँग्रेस ते तृणमूल काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस ते भाजपा हा प्रवास केल्यानंतर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाल्यानंतर मुख्यमंत्रीपद मिळत आहे. आणि त्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी त्यांचं नाव भाजपाचे जे संभाव्य नेते आहेत त्यांच्यामध्ये अजून त्यांनी शपथही घेतली नाही तरी हे नाव का घेत आहे. याचं कारण म्हणजे शुभेंदू अधिकारी हे भाजपात ज्या परिस्थितीत आले, डाग असताना आले, पण त्यांनी भाजपात राहून संघर्ष केला, लोकांच्यात एक नवीन ओळख निर्माण केली. अन्यथा जो मेदिनीपूर आहे बंगालच्या ज्या सगळ्या भागात भाजपाला यावेळेला जबरदस्त यश मिळालं त्या भागामध्ये अधिकारी कुटुंबियांचं, पूर्व मेदिनीपूर भागामध्ये अधिकारी कुटुंबियांचं प्राबल्य होतं. त्यांचे वडील 3 वेळेला खासदार होते. 1995 साली ते नगरसेवक म्हणजे स्थानिक पातळीवर निवडून आले, काँग्रेसमधूनच निवडून आले. 1998 साली जेव्हा ममता बॅनर्जींनी काँग्रेसमधून बाहेर पडून तृणमूल काँग्रेसची स्थापना केली तेव्हा ते त्यांच्यासोबत गेले आणि एकनिष्ठपणे तृणमूल काँग्रेससोबत राहिले. पण तृणमूल काँग्रेसलाही जेव्हा घराणेशाहीनी ग्रासलं आणि ममता बॅनर्जींनी त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांपेक्षा स्वतःच्या भाच्यावर म्हणजे अभिषेक बॅनर्जीवर, ज्याला भाईपो म्हणतात बंगालीमध्ये, भावाचा मुलगा, त्याच्यावर विश्वास टाकत त्याला आपला उत्तराधिकारी, राजकीय उत्तराधिकारी करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या, तेव्हा त्यांच्या विरुद्ध जो असंतोष पक्षात निर्माण झाला त्यातून शुभेंदू अधिकारी तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडले. पण ममता बॅनर्जींना त्यांची राजकीय ओळख ज्या नंदीग्राम आंदोलनातून झाली, हाच सगळा अधिकारी कुटुंबियांचा अधिकार असलेला, राजकीय अधिकार असलेला भाग आहे. इथे कम्युनिस्ट पक्षाच्या बुद्धदेव भट्टाचार्जी सरकारने जेव्हा परकीय गुंतवणूक
आणण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचं अधिग्रहण करायला सुरुवात केली, तेव्हा त्यांच्याविरुद्ध जे आंदोलन उभं राहिलं आणि या आंदोलनाने ममता बॅनर्जींना एक नवीन ओळख दिली. म्हणजे त्या संघर्ष करणाऱ्या नेत्री होत्याच, जरी विरोधी विचारांच्या असल्या तरी त्यांनी ममता बॅनर्जींनी खूप संघर्ष केलेला आहे, त्याच्यात काही वादच नाही आहे. पण त्यांना नवीन ओळख मिळाली ती नंदीग्राम आंदोलनाने. जसं लालकृष्ण अडवाणींना एक नवीन ओळख, हिंदुत्वाची नवीन ओळख करून देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी होते, तेव्हा त्यांनी सोमनाथमध्ये रथयात्रेला ज्या प्रकारची सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर पुढे रथयात्रेने इतिहास घडवला, त्याच प्रकारे नंदीग्राम आंदोलनाने इतिहास घडवला. पण ममता बॅनर्जींना ती ओळख घडवायला मदत करणारे शुभेंदू अधिकारी होते आणि त्यामुळे त्यांची पक्षाकडनं अपेक्षा असणं स्वाभाविक होतं. ते लोकसभेवर निवडून गेले. लोकसभेनंतर 2014 साली ते विजयी झाले होते. त्याच्यानंतर त्यांनी राजीनामा देऊन 2016 सालच्या निवडणुका लढल्या, आमदार झाले, परिवहन मंत्री झाले, जे एका प्रकारे ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये दुसऱ्या नंबरचे नेते म्हणून त्यांची ओळख होती. अतिशय शक्तिशाली राजकीय नेते होते. पण जेव्हा त्यांच्या लक्षात यायला लागलं अभिषेक बॅनर्जी, शेवटी रक्ताचं नातं हे राजकीय साथीपेक्षा अधिक महत्त्वाचं असतं आणि याच आसपास म्हणजे हे सगळे भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने बंगाल जिंकण्यासाठी तिकडची पाळंमुळं खणून काढायला सुरुवात केली. मला सांगायला काल कोणीतरी प्रश्न विचारला होता, हे ईडी CBIचा वापर करतं भाजपा असं तुम्ही मान्य करतं का? करतंच, 100% करतं. पण इथे एक लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे या ज्या केंद्रीय तपास यंत्रणा आहेत त्या तेव्हाच काम करू शकतात जेव्हा भ्रष्टाचाराचे सबळ आरोप, पुरावे नाही म्हणते मी, सबळ आरोप असतील आणि त्यातनं तपास करण्यासारखं काही असेल तरच त्यांचा प्रवेश होऊ शकतो. त्याचा वापर कसा करायचा हे राज्यकर्ते ठरवतात आणि त्याच्यामध्ये कधी अनेकदा राजकीय एक बायस ज्याला म्हणता येईल तो असतो. परंतु काहीतरी असल्याशिवाय या यंत्रणा आत शिरत नाहीत. आणि शुभेंदू अधिकारी यांनी जेव्हा भाजपात प्रवेश केला तेव्हा त्यांनी थेट ममता बॅनर्जींनाच आव्हान दिलं. कारण ममता बॅनर्जींची जी राजकीय ओळख तयार झाली होती, माटी माणूस, बंगालला एक त्याचा जो मानवी चेहरा, श्रमिकाचा, गरिबाचा चेहरा, त्याची प्रतिनिधी, या बंगालच्या मातीची प्रतिनिधी, म्हणजे तिथे काली शेवटी देवीचं महत्त्व बंगालमध्ये आहे, या सगळ्या भागामध्ये आहे. महिलांचं स्थान तिथे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण पुरुष अनेक वेळेला घर सोडून रोजगारासाठी देशाच्या कानाकोपऱ्यात जातात आणि महिलांची संख्या, महिलांचं मतदानाचं प्रमाण लक्षणीय आहे. आणि त्यामुळे या माटी माणूस याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या, याची ओळख असलेल्या, सामान्य बंगाली लोकांसाठी संघर्ष करणाऱ्या आणि नंदीग्राममधनं निवडून येणाऱ्या ममता बॅनर्जींना नंदीग्राममध्ये आव्हान देणं आणि त्यांचा तिथे पराभव करणं ही सोपी गोष्ट नव्हती. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला 200पेक्षा जास्त जागा मिळाल्या असताना आणि भाजपा 3 जागांवर वाढ झाली तरी 77 जागांवर भाजपा सीमित राहिला असताना ममता बॅनर्जींचा पराभव करण्याची कामगिरी शुभेंदू अधिकारी यांनी केली होती. पण भाजपाचा पराभव झाल्यानंतर पुन्हा एकदा सूडबुद्धीने तृणमूल काँग्रेसचं सरकार वागायला लागलं. गेली 5 वर्ष भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी जो त्रास सहन केला, आज अमित शहांनी ही घोषणा करताना सांगितली, बंगालमध्ये 300पेक्षा जास्त कार्यकर्त्यांना, भाजपाच्या कार्यकर्त्यांना मारण्यात आलेलं आहे. म्हणजे बंगालमध्ये आत्तापर्यंतच्या हिंसाचारात झालेल्या 50,000पेक्षा जास्त हत्या राजकीय हिंसाचारात, त्यामध्ये 300 हा आकडा कमी आहे. पण तरी आत्ताच्या काळामध्ये, गेल्या 5-10 वर्षाच्या काळामध्ये 300 कार्यकर्त्यांना तृणमूलकडनं मारलं जाणं हा आकडा छोटा नाही आहे. आणि अशा परिस्थितीत संघर्ष करत राहणं, लढणं, हे काम शुभेंदू अधिकारी यांनी केलं. आणि यावेळेला निवडणुकीमध्ये, गेल्या वेळेला ममता बॅनर्जींना माहिती होतं की नंदीग्राममध्ये शुभेंदू अधिकारी यांना हरवणं अवघड आहे, म्हणून त्यांनी नंदीग्रामबरोबर त्यांनी भवानीपूरमध्ये निवडणूक लढली आणि त्यांनी नंदीग्रामपासून नंतर त्यांनी भवानीपूरमध्ये त्यांनी स्वतःची जागा बनवली. तर यावेळेला शुभेंदू अधिकारी यांनी त्यांना भवानीपूरमध्ये जाऊन हरवलं. बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, राजकारणात जो धाडस करतो त्याला यश मिळतं, त्याला कीर्ती मिळते. यावेळेला सगळीकडे हवा होती की भाजपा जिंकेल किंवा जिंकण्याची चांगली शक्यता आहे, जिंकली तर मोठ्या फरकाने जिंकेल. आणि अशा वेळेला जो मुख्यमंत्री पदाचा दावेदार असतो, ज्याला मनात इच्छा असते आपण मुख्यमंत्री व्हायचं, तो माणूस सुरक्षित जागा निवडून जिंकणं
हे स्वाभाविक आहे, मानवी स्वभावाला साधेसे अनुसरू नये. पण आपण मुख्यमंत्री होऊ शकतो आणि आपलं मुख्यमंत्री होणं त्याच्यासाठी आपल्याला विजय मिळणं आवश्यक आहे. आणि एवढा सगळा बाजीपणाला लागलेली असताना पुन्हा एकदा ममता बॅनर्जींच्या विरोधात उभं राहायचं आणि त्यांना 15,000 मतांनी हरवायचं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. ती शुभेंदू अधिकारीने केली, त्याची किंमत त्यांना चुकवायला लागली. आपण बघितलं असेल त्यांचे जवळचे सहकारी, त्यांचे PA रथ, त्यांची हत्या करण्यात आली, पॉईंट ब्लँक गोळी झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या जागी कदाचित शुभेंदू अधिकारी हेच टार्गेट असू शकले असते. पण अशा प्रकारचं रक्तरंजित राजकारण ज्या बंगालमध्ये आहे, त्या बंगालचा मुख्यमंत्री होणं त्याच्यासाठी असाच माणूस पाहिजे की जो एक सच्चा कार्यकर्ता ते तर असायला हवंच. म्हणजे हा जो प्रश्न येतो की भाजपाने बाहेरच्या माणसाला का मुख्यमंत्रीपदाचं उमेदवार बनवलं, जनसंघाच्या काळापासून किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेले अनेक कार्यकर्ते तिथे आहेत, ज्यांनी भाजपाला शून्यातनं 77पर्यंत येण्यामध्ये मोठी मदत केली. त्यांना त्यांच्यापैकी कोणाला मुख्यमंत्रीपद न देता बाहेर न आलेल्या शुभेंदू अधिकारींना मुख्यमंत्रीपद का दिलं? तर याचं कारण असं आहे की बंगालमध्ये विजय मिळाला असला तरी तृणमूल काँग्रेसला अजूनही 40% मतं आहेत आणि पुढची 5 वर्ष तृणमूल काँग्रेसशी संघर्ष होत राहणार आहे. आणि हा संघर्ष करायचा तर तो संघर्ष करण्याची मनस्थिती असलेला, ती ताकद असलेला, हिंमत असलेला माणूस मुख्यमंत्रीपदी नेमणं आवश्यक आहे. आणि ती गोष्ट अर्थात भाजपाच्या सगळ्या ज्या निवडून आलेल्या आमदारांनी केली, पण याच्यामध्ये कुठेतरी अमित शहांचं स्थान आहे, ते नकारायला काही कारण नाही आहे. त्यामुळे अमित शहांच्या उपस्थितीत अमित शहांनी शुभेंदू अधिकारी यांचं नाव घोषित केलं. बंगाल जर भाजपाने राखलं तो राखेल असं मला वाटतं, तर पुढची 15-20 वर्ष बंगाल भाजपाच्या हातात राहू शकेल. बंगालची ही एक मानसिकता आहे, एकदा तुम्ही सत्तेवर आणलं की ते तुम्ही काही मोठी चूक केल्याशिवाय पायउतार करत नाही. आणि भाजपाचं केंद्रातलं नेतृत्व बघता आणि बंगालमध्ये सध्या असलेल्या 42 लोकसभेच्या जागा आणि भविष्यात डिलिमिटेशन झाल्यावर त्यात आणखीन वाढ होणार आहे, ते बघता भाजपा अशा प्रकारची काही मोठी चूक करेल असं वाटत नाही. पण ही आलेली सत्ता टिकवण्यासाठी शुभेंदू अधिकारी यांची गरज आहे, सगळ्यांचीच गरज आहे, पण शुभेंदू अधिकारी यांची विशेष गरज आहे. आणि त्याच्यासाठीच त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घालण्यात आलेली आहे. त्यांच्यापुढचं आव्हान अजून संपलेलं नाही आहे, ते खऱ्या अर्थाने सुरू झालेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की कार्यकर्त्याचा सन्मान करणं हे भाजपात पाळलं जातं. मग तो स्वतःच्या पक्षातला असो किंवा बाहेरच्या पक्षातनं येऊन ज्यांनी पक्षाला आपल्या भाजपाची एक संस्कृती स्वीकारलेली आहे. हिमंत बिस्वा शर्मा यांच्याबद्दल हेच म्हटलं तर त्यांच्याविरुद्धही भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्यांच्याविरुद्धही काँग्रेसचे अगदी राहुल गांधींच्या जवळचे असलेले नेते म्हणून ओळख होती. नंतर राहुल गांधींनीच त्यांचा अपमान केला. पण आज हिमंत बिस्वा शर्मा पण आसाममध्ये भाजपाला जिंकून देण्यात, कारण अशा प्रकारची आसामची अवस्था गुंतागुंतीची आहे खूप, पण तिकडे भाजपाला विजय मिळवून देण्यात हिमंत बिस्वा शर्मा महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. तसंच बंगालमध्ये अवघड परिस्थिती आहे, गणित लोकसंख्येचं व्यस्त होत चाललेलं आहे. आणि अशा परिस्थितीत शुभेंदू अधिकारी यांचं नेतृत्व भाजपाला पुढची 10-15 वर्ष बंगालमध्ये सत्तेत ठेवेल अशी अपेक्षा आहे. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. अशा प्रकारे बंगालसारख्या राज्यातही भाजपाला एक नवीन, तरुण आणि तडफदार नेता मिळालेला आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.